सत्ताधाऱ्यांनी केलेल्या पाणीपट्टीत वाढ, रस्त्याची दुरवस्था याकडे पाहता आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिका मुख्यालयावर जनसल्लाप असा एक मोर्चा काढण्यात आला, आंदोलन करण्यात आला, घोषणा देण्यात आल्या। कुठेतरी जे काही घडलंय, ज्या शहराची जी दुरवस्था झाली आहे ही कुठेतरी 35 वर्ष सत्ता भोगलेल्या जे बहुजन विकास आघाडी यांच्यामुळे झालेली आहे। आम्ही आमचं सातत्याने काम करतोय असा आरोपही करण्यात आलेला आहे। कुठेतरी कामामध्ये अडथळाही सत्ताधारी देत आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। ज्यावेळी हा मोर्चा संपन्न झाला त्यावेळीच जे वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी आहेत या स्थळाला पोहोचले, त्यांनी त्यांचे निवेदनही स्वीकारलेले आहे। मात्र जनतेला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी हा मोर्चा चे आयोजन केलेलं आहे ते खरोखर सुटतील का हे पाहण्यासारखं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार। आजचा मोर्चा हा जनतेचा मोर्चा होता। लोकांची इच्छा होती की आम्हाला पाणी येत नाही आणि पाणीपट्टी डबल झाली एकाची, म्हणजे महिन्यातून अल्टरनेट डे पाणी, त्यातही महिन्यातून 8-8 दिवस पाणी गायब। अशा परिस्थितीत जनतेमध्ये प्रचंड आक्रोश होता। पाणीपट्टीमध्ये वाढ, घरपट्टीमध्ये वाढ, रस्त्यावर पडलेले खड्डे, भटक्या कुत्र्याचा त्रास, अशा अनेक प्रकारे त्रासापासून ही जनता कंटाळलेली आहे। त्यामुळे हा जनतेचा आक्रोश मोर्चा होता, जनतेचाच रेटा होता। अशा प्रकारे मोर्चा आढावा आणि महापालिकेने जे झोपेचं सोंग घेतलं, आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं असं, त्याला जागा व्हावं, लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, भय, भूक आणि भ्रष्टाचार मुक्त ही महापालिका हवी असा आमचा जनतेच्या सहकार्याने प्रयत्न राहील। शेवटचा प्रश्न, आज रविवार असून आपण मोर्चा आयोजित आहे, अधिकारी मात्र सुट्टीवर अशी चर्चाही होती, अधिकारी स्वतःहून तुम्ही निवेदन सादर केले, लोकांना ते मिळेल का ज्याच्यासाठी तुम्ही जे आंदोलन केलं? लोकशाहीमध्ये आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं हे आमचं कर्तव्य आहे विरोधी पक्षापासून, म्हणून आम्ही ते कर्तव्य पार पाडतो। ह्याहीपेक्षा अधिक तीव्रतेने आम्ही रस्त्यावर आणि सभागृहामध्ये आमचे 44 नगरसेवक जोरकसपणे ह्या सगळ्याला पाणीपट्टी वाढीला, घरपट्टी वाढीला आणि बाकी सगळ्या गोष्टीला विरोध करतील। या ठिकाणी काल आमदारांनी एक असा आरोप केला होता, जो हॉस्पिटलची जागा आहे ते फक्त एकाच माणसाला माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही। हे तुम्ही त्यांना विचारा ना। प्रगती पुस्तक तुम्ही हॉस्पिटलची जागा, महाराष्ट्र सरकारने 22 कोटीची जागा, कॅबिनेटने निर्णय केला की आमदार राजन नाईक यांच्या विनंतीवरून ही जागा 22 कोटी जागा विनामूल्य, हा जीआर आहे। म्हणजे जागा कुठली ती मला माहिती आहे। आम्ही सर्वे करायला गेलेलो, आमचे अशोक शेळके आमचे गट्टे थे, त्याच्या अंगावरती मारायला लोक धावत आले, या जागेचा सर्वे कशा करायला, हे करा, अशी परिस्थिती झाली असं। त्यामुळे जागा आम्हाला माहिती आहे। आता त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला, तिथे महापौर होते, उपमहापौर होते आणि आयुक्त होते, त्यांना ते बोलले असतील तर आम्हाला काय माहिती। त्यामुळे आम्हाला ते हॉस्पिटल माहिती आहे। आणि असं आहे की आमदार म्हणून हॉस्पिटलची वीट कुठे लागणार, ओटी कुठे होणार, काय कुठे होणार, ह्याला हॉस्पिटलचा अनुभव असलेला ठेकेदार लागतो आणि तो ठेकेदार महापालिकेने चॉईस केला असेल निश्चितपणे। हे हॉस्पिटल तयार होईल असं वाटतं। आता तुम्ही हा प्रश्न महापालिकेला विचारा, कारण राज्य सरकारने आपलं काम केलेलं आहे। 22 कोटीची जागा विनामूल्य देणं, 25 कोटी त्यासाठी देणं, आमदार म्हणून या सगळ्यासाठी जागा मिळण्यासाठी प्रयत्न करणं, हे मी करतोय, मी केलेलं आहे। त्यामुळे आता दुर्दैवाने स्थायी समितीची मान्यताला किती महिने लागतील की वर्ष लागतील, हे तुम्ही एकदा विचारा ना सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या महापौराला आणि आयुक्ताला, की केव्हा तुम्ही महापालिका का घेत नाही असं। जोपर्यंत पत्रकार आणि जनता एक दिवस विचारेल, आता 10,000 होती, पुढच्या वेळेला 1,00,000 असेल। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्यापूर्वी इथे निवडणुका होऊन वसई विरार महानगरपालिकेच्या सर्व जनतेने मोठ्या विश्वासाने ही या सत्तेच्या चाव्या ह्या बहुजन विकास आघाडीला दिल्या। गेल्या कित्येक वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली, त्यांचेच आमदार राहिले आणि असं असून सुद्धा इथे वसई विरार महानगरपालिकेची जी काय बजबजपुरी आज बघायला मिळते, हे सगळं कमी काय की त्यांनी पाणीपट्टी दरवाढ ही 100% केलेली आहे, घरपट्टी वाढ केलेली आहे। म्हणजे एका बाजूला तुम्ही बिल्डर धार्जिनं धोरण अवलंबताय, टँकर लॉबीला पोचताय, मोठमोठ्या घोषणा करता की आम्ही 40 MLD आणलं, 70 MLD आणलं, पाणी गेलं कुठे? आणि अशा असताना तुम्हाला जर दरवाढ करायची तर पूर्ण सगळ्या महासभेला विश्वासात घेऊन, जनतेला विश्वासात घेऊन
टप्प्याटप्प्याने दरवाढ करणं आवश्यक होतं, परंतु जी काय 100% दरवाढ केलेली आहे ती आम्हाला मान्य नाही, जनतेला मान्य नाही. आणि त्यामुळे जनतेने इथे दाखवून दिलेलं आहे. प्रचंड इथे आक्रोश मोर्चा, प्रचंड जनसमुदाय इथे आला होता आणि याची दखल प्रशासनाला घ्यावी लागेल. आणि जोपर्यंत ही दरवाढ ते कमी करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. सर, पण कुठेतरी केंद्रात पण आपली सत्ता आहे, राज्यात पण सत्ता आहे, सत्ताधाऱ्यांकडनंही आरोप केला जातो, मात्र कुठेतरी जनतेला हॉस्पिटल जे अपेक्षित आहे ते अजून मिळालं नाही. काय सांगा? 100% आतापर्यंत ज्या प्रकारे मेडिकलची व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे होती ती दुर्दैवाने झाली नाही. मागील काळामध्ये हॉस्पिटलसाठी प्रस्तावित जागा ती सुद्धा ते आरक्षित करू शकले नव्हते. परंतु ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर लागलीच त्यांनी 250 कोटी हॉस्पिटलसाठी मंजूर करून दिले आणि त्याच्यातला पहिला टप्पा 25 कोटीचा टप्पा आयुक्तांच्या हातात सुपूर्द केला. पण ते एवढं करून सुद्धा पुढची जी प्रोसेस आहे ती महानगरपालिका करायला पाहिजे. जी त्यांची जबाबदारी आहे ती त्या जबाबदारीपासून ते पळ काढू शकत नाहीत, ती त्यांनी जबाबदारी निभावली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी मेडिकल व्यवस्था आहे ती चांगल्या सुव्यवस्थेत आणण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना साथ देऊ. परंतु त्यांनी ज्यांना सत्ता दिलेली आहे त्या सत्तेचा त्यांनी उपयोग करावा, जनतेच्या विकासासाठी काम करावा. जनतेची हेल्थ जी आहे, आरोग्य व्यवस्था ही सदृढ करण्यासाठी आम्ही त्यांना सुद्धा साथ देऊ. परंतु दुर्दैवाने त्यांची मानसिकता नाही आणि म्हणून ते कमी पडतायत. या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही आज मोर्चा काढला होता.